नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज बहुतांशी शेतीमालाच्या बाजारांमध्ये चढउतार दिसून आले। याची माहिती शेतकऱ्यांना असणं आवश्यक आहे। त्यामुळे आज आपण शेत मार्केट बुलेटिन मधून शेतीमाल बाजारातील महत्त्वाच्या 5 घडामोडींची माहिती घेणार आहोत। आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये चढउतार सुरूच आहेत। सोयाबीनचे वायदे पुन्हा $11.98 प्रति बुशेल्सवर होते, तर सोयाबीन $340 प्रति टनांवर होते। देशातील प्रक्रिया प्लांट्सचे भावही कमी जास्त होताना दिसतायत, तर बाजार समित्यांमधील भाव पातळी दबावातच होती। बाजारात सोयाबीनला अद्यापही 4,300 ते 4,500 रुपयांचा भाव मिळतोय, तर बाजारातील आवकही टिकून आहे। पुढचे काही आठवडे तर सोयाबीनच्या भावात असे चढ उतार राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय। देशातील कापूस बाजारातही चढउतार सुरूच आहेत। कापसाच्या भावात मागील 2 दिवसांमध्ये 100 ते 200 रुपये कमी जास्त होत आहेत। कापूस सध्या 7,300 ते 7,700 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। देशातील बाजारातील आवक 81,800 गाठींवर होती। वायद्यांमध्येही चढउतार सुरू आहेत। आज दुपारपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे 92 सेंट प्रति पाऊंडवर होते, तर देशातील मे महिन्याचे वायदे 61,280 प्रति खंडीवर होते। बाजार समित्यांमध्ये आणि वायद्यांमधील भावात आणखी काही दिवस चढउतार राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय। टोमॅटोच्या भावात मागील काही दिवसांपासून नरमाई कायम आहे। बाजारातील आवक वाढल्याचा परिणाम दरावरही दिसून येतोय। टोमॅटोचे भाव कमी असल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे। किमान भाव 600 रुपयांपासून सुरू होत आहे, तर सरासरी भाव पातळी 1,000 ते 1,200 रुपयांच्या दरम्यान आहे। टोमॅटो बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय। कांद्याच्या बाजारातील चढउतारही कायम आहेत, तर बाजारातील कांद्याची आवक वाढलेली दिसते। बाजारात खरीप आणि उन्हाळ कांद्याची आवक होते। कांदा भावात 100 ते 200 रुपयांचे चढउतार होत आहेत। कांद्याचा सरासरी भाव 1,100 ते 1,300 रुपयांच्या दरम्यान होता। सरकारने काही प्रमाणात कांदा निर्यातीला परवानगी दिली, मात्र ही निर्यात NCELच्या माध्यमातून होणार आहे, त्यामुळे त्याचा आधार खुल्या बाजाराला मिळत नाहीये। त्यामुळे बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय। हळद दरातील सुधारणा कायम आहे। यंदा हळद उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे, तर सध्या बाजारातील आवकही मर्यादित आहे। याचा आधार हळद बाजाराला मिळत आहे। हळदीचा सरासरी भाव सध्या 13,000 ते 17,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे, तर वायद्यांमध्ये हळदीच्या भावात चढउतार दिसून येत आहेत। NCDEX वर हळद आज 18,700 रुपयांवर होती। हळद बाजारातील मागणी आणि पुरवठ्याचा विचार करता दराला चांगला आधार आहे, पण आवकेच्या हंगामात चढउतारही दिसून येतील, असा अंदाज हळद बाजारातल्या अभ्यासकांचा